आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। महावितरणकडून धोत्रेवाडी येथील कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना लावले पळवून। धोत्रेवाडी तालुका वाळवा येथील 12 शेतकऱ्यांची कनेक्शन तोडण्याच्या उद्देशाने महावितरणचे 10 अधिकारी आणि 80 कर्मचारी धोत्रेवाडी गावात दाखल झाले होते। गावातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बेसावध असताना त्यांनी 3 कनेक्शन सुद्धा तोडली, परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होत आहे हे गावातील कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केतन जाधव यांच्या नेतृत्वाखाली धोत्रेवाडी गावातील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना पळवून लावले आणि तोडलेले 3 कनेक्शनची पुनर्जोडणी स्वतः तालुकाध्यक्ष केतन जाधव यांनी करून दिली। यापुढे अशा छोट्या मोठ्या कारवाया करण्याचे धाडस महावितरण करू शकणार नसल्याचे सांगत ही कार्यवाही कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आली होती, असे केतन जाधव यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं। तर जिल्ह्यातील व राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सावध राहून महावितरणच्या कारवाईला ठामपणे विरोध करावा। प्रसंगी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना झोडपून काढावे लागले तरी चालेल, असे जाधव म्हणाले। आमच्या धोत्रेवाडी गावामध्ये महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याकडून एक आगळीक झाली। साधारणतः 70 ते 80 कर्मचारी घेऊन महावितरणचे अधिकारी या ठिकाणी गावामध्ये कनेक्शन तोडण्यासाठी हजर झाले आणि 10 कनेक्शन तोडण्याकरता या महावितरणकडून 70 ते 80 लोकांची टीम बोलवण्यात आली होती। वास्तविक पाहता आम्ही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेली 25 वर्षे झालं शेतीपंपाचे आणि घरगुती कसलेही वीज बिल देणार नाही अशी भूमिका मान्य शरद जोशी यांच्या 1998च्या मिरज अधिवेशनानंतर घेतलेली आहे। हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून या आंदोलनाची दखल वेळोवेळा राज्य सरकार आणि केंद्र सरकारनेही घेतलेली आहे, परंतु आज महाराष्ट्रातील महावितरण कंपनीला कसल्या प्रकारची अचानक खडखडून जाग आली आणि 70 ते 80 या ठिकाणी कर्मचारी घेऊन महावितरणने फक्त 10 कनेक्शन तोडण्यासाठी या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न आम्ही शेतकरी संघटनेकडून आणि शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हाणून पाडला आणि जी 3 कनेक्शन या ठिकाणी तोडली होती ती 3 कनेक्शन आम्ही परत जोडून घेऊन या ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत केलेला आहे। मी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आव्हान करू इच्छितो की या अशा प्रकारे महावितरणच्या कुठल्याही सेक्शनच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न तिथंच तुम्ही हाणून पाडा। प्रसंगी या महावितरणच्या कार्यकर्त्यांना झोडपून काढावं लागलं तरी चालेल, परंतु अशा प्रकारची आगळीक करणं बेकायदेशीर आहे हे त्यांना समजून सांगा आणि यापुढे एकाही शेतकऱ्याचं घरगुती किंवा शेतीपंपाचं कनेक्शन तुटणार नाही ही जबाबदारी शेतकरी संघटना घेईल, या ठिकाणी मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो।